मग या खिडकीतून हरण झालं होतं आहे ना रुक्मिणीचं, असंच म्हणतात तुम्ही? हे जी खिडकी दिसून राहिली हो, हे या खिडकीतून भगवान श्रीकृष्णानं माता रुक्मिणीचं हरण केलं होतं. हो, हे जे खिडकी आहे का नाही हे आहे ती. कोण हरण कोण केलं होतं म्हणलं? अरे हे पहिला वर्ग शिकेल नाही दिसते बिजाळा टप्पू का मग आपण डोकं खरवलं हे काय ते काय हे काय. अरे थांबा तुम्ही पिवळ्या शर्टावाले, तुम्ही फक्त ऐकायचं काम करत जा. माहित नाही काही नाही, इतिहास वाचला काही मग मुगड्यान मला तुम्ही मी सांगतो ते ऐका पहिले. सांग ना मग बाबा, आम्हाला तू सांग ना, मला माहित नाही ना, मला माहित नाही काय या खिडकीचं प्रकरण काय आहे बा नेमकं. आता त्याचं कसं प्रकरण आहे पुरेपूर सांगतो तुम्हाला. हे जे आपलं ठिकाण आहे कौंडण्यपूर, अमरावतीहून 44 किलोमीटर आहे आपलं तिवसा तालुक्यात. तर हे जे शहर आहे, हे गाव आहे, हे त्या काळात पुरातन काळात विदर्भाची राजधानी होतं. आणि इथचे जे राजा होते हे होते भीष्मक राजा, आणि त्याची मुलगी होती रुक्मिणी. तर रुक्मिणीचं लग्न तिचा जे भाऊ होता रुक्मी त्यानं शिशुपालाशी लावलं होतं, म्हणजे करायचं असं ठरलं होतं. तर आता रुक्मिणी मातेला ते काही पसंत नव्हतं. तिचं म्हणजे असं म्हणणं होतं की बा आपलं भगवान श्रीकृष्णाशी लग्न करायचा विचार होता. पण हे कसं शिशुपालाची लग्न लावूनच द्यायच्या फिक्रेत होता. म्हणून मग यांनी आपल्या दोघांनी इथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. असं असं म्हणजे समजलं. मग आता समजा श्रीकृष्ण भगवानानं इथून रुक्मिणी मातेला नेलं समजा. बरं ठीक आहे. मग अजून कोणकोणते ठिकाण आहे इथं पाहत अजून सांगा ना आम्हाला. मस्त मंदिर दिसून राहिली तर दाखवा ते पूर्ण आम्हाला. वर्धा नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव अतिशय असं ऐतिहासिक आहे. आणि खरोखर या गावामध्ये पाहण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. इथलं तुम्ही आता समजा अंबिका माताचं मंदिर पहा, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पहा, महादेव मंदिर आहे पंचमुखी पुरातन काळातलं, भुयारी मार्ग अंदर भुयार आहेत, त्यानंतर गुफा आहेत, शिवलिंग आहे त्याच्यामध्ये, आणि अतिप्राचीन अशा मूर्ती आहे. 10,000 वर्षापूर्वीची श्रीकृष्ण भगवानाची मूर्ती इथं आहे. इथं लावलेलं आहे सगळे बोर्ड आहे, अंदर सगळं पाहायला भेटेल तुम्हाला. आता थोडं पाहू आपण. त्यानंतर संत तुकाराम महाराज, त्यानंतर संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांचे प्रतिमा आहे. आणि त्याचबरोबर आपलं जैन मंदिर आहे इथं, आपलं दिगंबर जैन मंदिर. असं भरपूर सारं इथं पाहण्यासारखं आहे. प्रति पंढरपूर आहे गाव. खरोखर संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, त्यानंतर आपल्या इथं सद्गुरू सदाराम महाराजांनी इथचा पालखी सोहळा सुरू केला. आपल्या जे रुक्मिणी मातेचे जे पादुका आहेत त्या पंढरपूरला घेऊन जायच्या प्रघात कितीतरी वर्षापासून सुरू आहे. असं या ठिकाणासाठी भरपूर प्रयत्न लोकांनी केलेले आहे. आणि येथील जे मंदिर आहे अतिशय जुन्या काळातील पुरातन आहे, नक्षीकाम चांगलं केलेलं आहे, आणि मनमोहक असं इथं वातावरण आहे. तुम्हाला आता सगळं दिसणारच आहे. तर चला आता बघून घेऊ आपण सगळं. चला मग. रुक्मिणी मातेचं माहेर गाव आपलं कौंडण्यपूर, इथचं खरोखर वैभव पाहून मन असं प्रसन्न झालं. इथचे वेगवेगळे मंदिरं, नक्षीकाम, इथचं सगळा परिसर आणि मनमोहक असं इथचं वातावरण, याच्यातून माणूस खरोखर भारावून जातो. खरोखर ज्यांनी कोणाला पाहिलं नसेल त्यांनी खरोखर इथं पाहायला यायला पाहिजे. तर असं हे ठिकाण आहे. तर चालता का म्हणलं तुम्ही? बळबळ सोबती सांग तुम्ही. चला म्हणलं मग आमचीच लक्झरी आहे तर जरा निघायचं होतं आम्हाला, आता लवकर जायचं आहे तिकडंच मी म्हणून तर थांबलो होतो. मग ते मॅडम चला तुमच्या संग बळबळ सोबती आलो मी, ते कॅमेरामन जी 22 चला म्हणलं आलो, दर्शन आले, मग तुम्ही दिसले. मॅडम चला तुम्हाला दाखवून द्या पण आपलं तिकीटचं नाही पट्टे. मग चला मग चला. वाटलंच होतं त्याच सोयीत आहे म्हणून ते मागं हिंडी. हो काही हरकत नाही ना, आपली अलग आहे ना रिकामी आहे, बसून घेऊ. सर रे झाबऱ्या, होय चाल ना भान्या, का इथंच बसता का? उद्या दसरा आहे ना बावा, बाकी कर नाही लागत का? चला लवकर, आठवा लवकर. तुमची वाट पाहू राहिलो काही सरते म्हणून. मग काय चला लवकर चला. चला ना सरपंच द्या ना म्हणलं, बाय गेलं सगळे लावा. ते शांतराव भले हिंडून राहिले तिकडे. मग काय तर ते लक्झरीवाला कणकण करू राहिला ना 4 वाजल्याने इथं. मग संध्याकाळच्या आत झालं पाहिजे घरी आपलं. मग काय तर उद्या दसरा आहे, तुम्ही फालतू कशी उशीर करू राहिले. मग आपण इथं उभा आम्ही. चला लवकर द्या, आवाज द्या. हो ना, मग त्यालाच पाहून राहिलो मला. इकडे आले का ते लक्झरी इकडे? बरं पाय तुम्ही डबल जातो पाय तू. मी काय म्हणलं झालं होते आपलं सध्या. बरं काय गडबड काय करू राहिले तुम्ही? बघा म्हणजे लयच तू करू राहिले तुम्ही. काय आहे काय म्हणलं तुमचं त्या? मी काय म्हणलं आता लक्झरी आहे, योगा सगळे जण आहे. जाता बा शिवलालची भेट घेऊन घेऊ. आता त्याचं ऑपरेशन झालं होते काल का परवा दिवशी. तर आता त्याचं कशी काय कंडिशन आहे काय आहे ते पाहायला गेलं असतं. त्याला वाटलं असतं की बा चला बा आले बा आपल्या भेटीले. तसं तर आम्ही जाणारच आहोत. पण तुम्हाला जर याची इच्छा असेल तर मग लक्झरी तिकडूनच जाता चालले जाऊ. होते का सुट्टी बा? थांबणं बरं बैरा खाट राहिला दवाखान्यात येतात तू. बरं मॅडम ते गोष्ट बरोबर आहे बरं तुमची बरोबर भाऊ. कसं आता डबल येणं होते नाही होत नाही का? जाता मग चालले जाऊ आपला मोठे पण आहे होते. चला आले बा सगळे गावातले लक्झरी करून आले बा. ठीक आहे मग तसं करू मग नाही का? जाता 15 मिनिटं तसं करू. त्यांना फोन लावून पाहा द्यायले काय कंडिशन आहे, येऊ का नाही भेटीले का काय. ते डॉक्टरले कणकर करते एवढे लोक आले की पाहा द्यायला विचार. फुल लावला बेले का बघणे ते काय आहे म्हणा, येऊ का म्हणा भेटीले असं तसं. म्हणजे मग बरं राहते, नाही तर मग सुट्टी झाली असेल तर सुट्टी काय रे एवढ्या लोक सुट्टी होते का? थांब फोनच लावून पाहतो नाही का, म्हणजे काय कंडिशन ती समजते नाही तर नाही का. ला फोन ला. हो ना मग आपला दोस्त तिकडे अटकून पडला, गमून नाही राहिला माणसाने. मला गावात पाहिजे ना ती. ला फोन ला.
आले का जा फोन उचलायचा पता नाही काय करा तिकडे जाऊन बसली त्या बाया संग गोष्टी करत. पण हे पेशंट एक एक प्रकारचे भेटते तर निरा गोष्टी हे तीन मांडो सगळे चालले दसऱ्याला. आता मीच राहिलो इथे एकटा वाटते बा. सगळं पूर्ण हॉस्पिटल का सरकारी पुरं खाली झालं नाही. आता मला वरण भात आणि भाजी करून आणते का नाही काय माहिती का डब्याला. आता म्हणलं ते फोन येऊन राहिला ना. उचलून राहील ना. थांबा आले मी पाहिजे म्हणलं पडसाद दे समोर नका जाऊ. हो नाही जा समोर ये इकडे कोणाचा फोन पाय. बबन भाऊचा फोन आहे वाटते बोला त्या संग. वाटलंच मुले एक तर बबन नाही तर काशी दुसरं कोण करते भोईंदारे आपल्याला. मग काय तर त्याला वाटते इकडे सळला चालते ती मेला तर चालते का. बोल रे म्हणलं बबन काय का काही काय फोन नाही काही नाही कसं रे बबन. लावतो म्हणलं लावता राहून राहिला ते तर म्हणून तर म्हणलं काळजी पोटी लावला शेवटी. मला काय कंडिशन म्हणलं ऑपरेशन झालं म्हणते तू कसं काय जमलं आता काय झाली का सुट्टी गिट्टी. नाही ना सध्या बोलूच नका डॉक्टर साहेब म्हणे मी सांगतो म्हणे काही द्यायची ती सध्याचे कसे सध्या अजून काही सुट्टीचा टाइम झाला नाही म्हणे. तर आता पाहू आता काय होते काही देते तर आता काय ना एका दिवशी भेटले नाही आला का तुम्हाला. मग त्याच्यासाठी फोन लावला आम्ही पुढे लक्झरी करून येऊन राहिलो आम्ही. आता कोंडाने पुरून निघालो आम्ही. पण आता म्हटलं चला आता म्हटलं कसं भेट घेणं महत्वाची आहे सर्वात. बाकीचं नंतर पाहते दसरा उद्या आहे एरवी. तर म्हटलं मग आता कसं बसते माणूस गोष्टी गप्पा हे ते काय झालं ऑपरेशनचं कसं तसं म्हणून सगळेजण आम्ही आता येऊनच राहिलो होतो. काय जत्रा घेऊन येऊ राहिला तू इकडे ते बाकीच तिकडेच घेऊन जायची इकडे काही आणू नको बाबा. मग चालले 5 रुपये बिस्किटाच्या पुढे वर कोण आणते अर्धे तर आणतही नाही. त्यापेक्षा असं कर त्याला तिकडे रवाना कर आणि एक दिवस तू पाय आता बाकीचं मग काय वर्गण गिरगण झाली का म्हणलं जमा काही आपल्या संघटनेवाल्याने काही केली का जमा म्हणलं होतो या नंबर दिला ना आपण त्याच्यात. सध्या विषय नको कळणं इथं झुमरे आहे सगळे लोक आहे नाही तर आता नाही ते आता पाहू ना त्याचा विषय काही त्याचं लोन आहे याचा नंतर मी सांगतोच ते काय. बरं मग आम्ही कसं येऊ नये का मग राहू दे मग आधी सांगत जा ना हे बाडी आहे. हां बरं स्पीकर ऑन कर मग आता सपाटणी मारतो मी. अरे म्हणलं बाबा काय येतात रे तुम्ही लक्झरी हिंदी घेऊन उद्या दसरा आहे तुमच्या मग किती काम आहेत बायाले हे ते सगळं राहू द्या आता काही येऊ नका भेटीले. मग काय तर काय जा तुम्ही शांततेनं जा. माझी तब्येत आता येऊ राहील जागेवर झोको एका दिवशी ये जा भेटायला. पाहू आता काय सुट्टी काही होते काय होते तर ठीक आहे मग ठेव मग नंतर लावतो रे फोन. म्हटलं किती काय शिवलाले हो येऊ नका म्हणते जाऊ दे म्हणते असं आहे ते बरोबर ठीक आहे मग आता मग काय येत नाही मग आम्ही ठीक आहे जातो मग आम्ही आता जरा लागा लागते काम कमी आम्हाला ठीक आहे मग. म्हणते रे कशी काय म्हणजे तब्येत शिवलायची का रे बाबा. आता सध्या कसं आता ऑपरेशन झालं त्याचं काळ्या गेड्या घेऊन असं हिंडून राहिलं इकडे तिकडे. तर सध्या काही येऊ नका म्हणते तुम्ही कसं आहे दसरा आहे उद्या म्हणून विनाकारण टाइमपास काही करू नका लवकर जा आमच्या घरी म्हणून म्हणलं जाऊ दे तिकडे. जाऊ दे आता नाही म्हणते ना जाऊ मग एका दिवशी. बरं म्हणलं बरोबर ते चेत्यान लारे आले होते म्हणते ते काय कसं काय झालं मग ते याचं प्रकरण ते सोयाबीनचं म्हणजे कसं काय झालं त्याने पकडून नेलं का नाही नेलं सापडले होते म्हणते ते फोन आलं तुम्हाला. झालं ना ते जमा झालं त्यातले ते दोघं तिघं पळाले म्हणते आणि एकटा ते कोणता आलू बोंग्या ती सापडला म्हणते त्याला जमा केलेला आहे. आता पोट्टे तिथंच होते तर आज ती इथं येणार आहे म्हणते रामपूरले 3 जण आहेत आता ते. का त्यानं आमचं नाव नाही घ्यायला पाहिजे आता आम्ही 50,000 उचलेला आहे ना म्या झुंबरनं ते शांताराम भाऊनं ते अजून आपलं ते सरपंच असे 4-5 जणांना 6 जणांना आम्ही म्हणलं कसं काय करा म्हणलं येईन का आमच्या अंगावर येईन का का नाही बाबा. ते काय सांगावं त्याला काय सांगितलं काय नाही ते आता लारेलींचे त्यालाच माहिती आहे त्यानं काय जबान दिली तर आता ते 3 जण तर पळाले म्हणते टरकन उड्या टाकून एकटं सापडेला त्याच्या हाती आणि माल गेला आपला घरी पोचला म्हणते सगळा तुमचा. लावून पाहिजे ते होता पोट्ट्याला फोनला म्हणा कसं काय म्हणा कंडिशन काय सांगितलं म्हणा त्यानं आमचं नाव घेतलं का म्हणा. बसले गोष्टी कर. अरे चालणार आहे बाबा आले सगळे बसले ना आले का सगळे बस 2 मिनिटं एक फोन लावा अर्जंट मध्ये बस 2 मिनिटं. लवकर लावून चाल ये लवकर चल भटकनी मिनिटं फोन लावा तुम्ही हो झुंबर लावा मग लाऱ्या लावा नाही चेत्याला लावा कोराडी लावा का लावा ते आलू पोंग्याचा माणूस आहे कोणतरी ते जमानत घ्यासाठी आला त्याची आणि एक ते रिपोर्ट द्यायचा आहे म्हणे मला बेपारी म्हणते मी त्याची फसवणूक झाली म्हणते कास्तकारानं पैसे घेऊन त्याची फसवणूक केलेली आहे म्हणते त्याचा माल आपण आणलेला आहे ते त्याच्या संदर्भात काहीतरी आहे त्याची कंप्लेंट. फसवणूक झाली म्हणते ते म्हणजे आता हे आम्ही जे ट्रक भरून माल आणले दोन्ही इथं पंचनाम्यासाठी त्याच्याबद्दल का त्याचं म्हणणं आहे की ते जे माल आहे ते ट्रक मधला ते सगळं मायाच आहे म्हणे मी विकत घेतलेला माल आहे म्हणते ते ॲडव्हान्स दिला म्हणे काय असं ते सांग नाही ते माझी फसवणूक झाली आहे म्हणे माझी कंप्लेंट घ्या म्हणे आणि आमच्या माणसाला जमानतीवर सोडा म्हणे. बरं काय आहे काय नाही समजून राहिलं लखलगिरी म्हणते तर ते चोरीचा माल आहे म्हणते चला बरं चला. चोर तर चोर शिरचोर राजा आम्हाला घेऊन राहिला तो झालं म्हणजे आम्ही कसं काय म्हणजे काय गलत केलं म्हणलं आम्ही हे मालाच्या पावत्या नाही काही नाही मग आणला तर काय गडबड आहे त्याच्यात म्हणलं आम्हाला माहिती आहे ना रामपूरचा माल आहे म्हणून हे ते आम्ही फोन लावला द्यायले मग तुमचा माणूस एकटा ड्रायव्हर ठेवला तुम्ही उडी मारून पळाले तरी कोण नाही थांबले म्हणलं मग. काही खोटं नका बोलू तुम्ही साहेब हे नवीन पोलीस ऑफिसर साहेब लय खोटे बोल राहिले. मग आम्ही हे बा तिथं थांबलो सगळेच जण थांबलो आम्ही म्हणलं यायले बा काय आहे अडचण काय आहे बा तर ते म्हणे काहीच सांगू नका मला चल बुलाते. मग चल बुलाते मग काय मग आता म्हणे एक तर काही द्या नाही तर घ्या असं होतं ते काहीतरी आम्ही काही दिलं नाही द्यायला खडकूबी. मग आता आमचा ड्रायव्हर पकडून आणला त्यानं सांगा मग काय करा आम्ही माल आमचाच आहे. हो काही बोलू नका म्हणलं रुपयाने मागितला मी पावत्या मागितल्या तुम्हाला पावत्या कुठं आहे तुमच्याकडे मग आता दाखवा पावत्या तुम्ही पावत्याच नाही माल कुठं चालला तुम्ही चोरून रामपूरचा माल आहे आमच्या गावाचा माल आहे मला माहिती आहे फोन आले आम्हाला. मग मी काय म्हणून राहिलो का दुसऱ्या गावचा माल होऊन रामपूरचाच माल हो इकत घेतला ना म्या 50,000 रुपये ॲडव्हान्स दिला म्या 6 जणांनी. मग त्यानं परस्पर सौदा केला बापाच्या लपून ते कोणता मारुतराव झुटके ते कोणता भानुदास काय त्याचं नाव पवार
त्यानं लपून सौदे केले. कोणं तर चाटा दिला आम्हाला. सोयाबीन नसून 50,000 घेतले. सांगा मग काय करा. मग आता हे घनगणीन हे यायनं म्हणे बुवा माल भरा म्हणे घेऊन जा म्हणे. आम्ही मग बाकीचे पैसे न्यायला येऊन जाईन म्हणे. मग आता आम्ही माल भरला आणि घेऊन चाललो होतो. मी म्हणतो ते हजर नसताना तुम्ही त्याच्या घरातला माल रात्रीचा घेऊन चालले, हे बरोबर आहे का? त्याने तुम्हाला परवानगी दिली होती का? याचं काही प्रूफ आहे का तुम्ही त्याला पैसे दिले म्हणून? मग तेच म्हणणार लपून सौदे केले त्यानं. त्याच्या घरच्या बाया त्याला कल्ला करण बा म्हणून त्यानं त्याला नवरात्री नेलं आणि मले म्हणे तुम्ही रातचा माल भरा म्हणे घेऊन जा म्हणे, बाकीचे उरलेले पैसे नंतर द्या म्हणे, नाही तर बाया ऐकू देत नाही म्हणे. असं आहे ना प्रकरण ते. म्हणजे कुठच्या कुठे स्टोरी निवडाल तुम्ही? कसं काय आहे काही बी आपला हर म्हणलं काहीच नाही, मला सगळं खोटं आहे, सगळा खोटारडा माणूस आहे, एकही शब्द खरा नाही साहेब. नाही पण ते आपल्याला पाहा लागेल ना. त्याला 50,000 दिले म्हणते आहे ना, तर मग ते 100% दिले का नाही म्हणजे चौकशी करावं लागेल ना. हे ट्रक असेच राहू द्या तुम्ही. सध्या हे प्रकरण असं थंड बसतेच राहू द्या. दसरा झाल्यावर याचं काय निवाळा करू आपण. त्याला बोलावं लागन, त्याला बोलावं लागन आणि बाकी सगळं पाहता येईल. मग साहेब तसं नाही आहे ना काही. आमच्या गावातले जे काही गावातले लोक आहेत ना, तर त्याला कोंडलं होतं आहे ना. एक तिथं पार्टी होती तर तिथं कोंडलं आहे ना, आणि हे माल भरून आलेले आहेत ना. मग विचारा त्याला कोंडलं का नाही तर. हे काय सांगून राहिले तुम्ही? कोंडलं म्हणते त्याले आणि माल परस्पर घेऊन आले म्हणते, हे कसं काय? मग कोंडलं? अरे त्यानं कोंडलं मले, म्या कायला कोंडलं? मले कोंडलं त्यानं सगळ्यानं. मारणार होते मी, पोहून सुटून आलो कसा तरी. मग काय माय मले माहीत. बोलायच उलट फिरते बाबा. अरे बा म्हणलं ते काय सांगते, तुम्ही काय सांगता? साहेब सगळं म्हणलं गोलमाल आहे याच्यातनी. हे रामपूरचे लोक लय चालू आहेत. हो हे कसे आहे, यायचे लफडे असते तर आणि बायाला काही सांगत नाही तर पैसे आता देणार पुढच्याले. म्हणून यायनं मले म्हणे बा असा असा माल आणा असं असं करा. याच्यात काहीच दोष नाही. मी त्याला 50 दिलेली आहे, बाकीचे पैसे मी त्याला देणारच होतो, पण ते आता आलेच नाही अजून. तुम्हीच आणलं इकडे. असं हे प्रकरण आहे. हे तर आमचा माणूस जे आहे त्याला तुम्ही सोडून द्या. नाही त्याला नाही सोडत आम्ही सध्या. त्याची जमाना दसऱ्यानंतर. हो सध्या तुम्ही घरी जा, तुमचं आम्ही पाहू काय कराच ते. आम्ही त्याची माणसं बोलवू दसरा झाल्यावर, आणि नंतर मग आम्ही ते काय प्रकरण आहे ते आम्ही पूर्ण क्लिअर करू. कोण 50,000 घेणं आहे त्या सगळ्या नोटिसा पाठवू मी, आणि दसरा झाल्यावर 1-2 दिवसात बोलावतो. मला इथंच सगळंच इथंच. तसं करा बा. तेच म्हणलं ना, अन्याय होऊन राहिला ना मावा रे. मग काय तर म्हणजे माया काय खोटं थोडी आहे काही. माया काय 3 लाख फुकायचे आहे का ते? ठीक आहे मग येतो मग मी आता. चला जमलं तर नाही का, खोटं पण रेटून आता नाही का, याच्यावरच देतो दडपून आता. लस झाली याची म्हणजे लस रेटून करू राहिला नाही, खोटं पण रेटून. असं काही टेन्शन घेऊ नको तू. आपण जर काही केलं नसलं तर आपल्याला काय भेव आहे? हे बा जे काय आहे ते बाहेर येणारच आहे सत्य. तर तुम्ही आता रस्त्यासाठी जाणार होते का नाही, तर आता मनातच यायला लागलं तर जाय म्हणलं आता तू. आणि ते तुझे सामान आहे पोलीस स्टेशनमध्ये बरेच ते घेतलेलं तो कपडे लट्टे कोणाचे आहेत ते, ते सगळे घेऊन जा, गाडी घेऊन जा. 2 दिवसांनी वापस येऊन जातो. पण माझ्या मनच नाही लागू राहिलं का? हे नसतं झालं मग अंगलं तिथे काय माहिती आता हे. बरं ठीक आहे, मी येतो म्हटलं दसऱ्याहून. मग आता 2 दिवस सुट्टी देऊन द्या मग मला, अर्ज दिलेला आहे मी. त्याला लोड घेऊ नको, पावती दसऱ्यानंतर. जा तुम्ही बिंदात जा. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. निपट्टे जायला का काय? आपण काय केलं खरंच आहे आपलं. म्हणलं आता ते आपण सामान आहे आणलेलं, ते काही आज वाटावं का कसं करा म्हणलं. आले का ते नवरात्रीहून बाकीचे आपले जगण्याले कपडे घेतले, त्याच्या बहिणीले, ते अजून बऱ्याच जणाला काही सामान घेतलेलं आहे. मी म्हटलं बा त्या दिवशी गेलो तो वापस आलतो. म्हणलं बाबुड्याले हे ते मग आईले साडी गेली, तर कसं करावं म्हणलं. मग आता त्याला फोन लावून पाहिजे ते आले का म्हणून नवरात्रीहून. तिथंच फोन असला पाहिजे नाही का? बहुतेक गावात पोहोचलीच ते आता. सांग त्याला येऊन राहिलं म्हणून आम्ही बी. सांग ती वाट पोरायला तिकडे, ते लग्नवाला कलकल करू राहिला तिकडे, बाया बसले अंदर, ते बसले फोन लावा तिकडे. चला लवकर म्हणा. ते याचं आपलं ते सोयाबीनचं त्याला काय झालं काय नाही पाहू द्या ना, ऐकू द्या ना. आता लोक लागला नाही फोन, आता लागला, उचलेच नाही पोट्टी. हॅलो हॅलो लाऱ्या लाऱ्या. बोला म्हणलं बबन काका. आता निघून राहिलो आम्ही आता. बस तुम्ही निघाले का? आले का तिथं? पोहोचले का गावात? बस आता आम्ही 1 घंट्यात पोहोचतो घरी. बस निघूनच राहिलो आम्ही आता. लग्न उभीच आहे. फक्त एवढं विचारायचं होतं म्हणलं काय झालं त्याचं सोयाबीनचं. मग त्या तुम्ही ते ट्रक गिरक ते पोलीस स्टेशनला नेला होता, मग झाला पंचनामा? घरी पाठवलं का माल म्हणलं? मग काय तुम्ही कामं करता राजा, आमच्यावर आपत आणली तुम्ही. मग काय कुठे आहे ते शांतरा भाऊ, ते भाणे आणि ते अजून कोण ते झुंबर भाऊ, 5-6 जणांचे नाव सांगून राहिला. ते ट्रकवाला ते म्हणे आम्ही घेतले म्हणे, ते माल आमचा आहे म्हणे, नाचा कसा गाडवला. तेच तर आता याच्यावर लखलं घ्या राहिलं काम. स्पीकर ऑन कर. मी काय झालं रे, काय झालं म्हणलं? काय म्हणते ते? काय शांताराम का करायच्या तुम्ही? 50,000 घेतले का त्याच्यापासून 5-6 जणांना? असं म्हणून राहिला ते. हो घेतले ना, घेतले. म्हणजे मग तुमच्यातच खोट आहे. मग ते तर म्हणजे तुम्ही 50 घेतले म्हणते, आणि बाकी उर्वरित माल आता इथं काट्यावर आता समजा मोजले की तुम्ही घ्यायसाठी येणार होते म्हणते. म्हणजे खरी गोष्ट आहे काय? तसं काय म्हणलं आम्ही आल्यावर करू म्हणलं, असं म्हणलं आम्ही काय म्हणलं त्याला माल नाही म्हणून.
तुमचं काय आहे आता ते ट्रक इथं आहे पोलीस स्टेशन मध्ये दसरा झाल्यानंतर म्हणे ते प्रकरणाचं पाहू म्हणे काय आहे तर. आता आम्ही निघालो घराकडे, या तुम्ही आता पाहू काय आहे नंतर तर. तर मग ते काय म्हणे पोलीस लोक म्हणजे काही आम्हाला बोलावते गेला होते तिथं? वॉरंट काढून राहिले ते, ఇంకా आताच लिहिणं सुरू आहे साहेबाचा. वॉरंट काढून राहिले, तुम्हाला दसऱ्यानंतर 1-2 दिवसात बोलावणं आहे 100%. काय आहे काय नाही तर व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा रिपोर्ट द्यायला द्या ना. बापले मोठाच गेम केला काशा. पाहिजे भाऊ ते पैसे द्यावं लागते म्हणते ते 1000 व्हावं लागते म्हणजे 2-3 दिवसांनी. काय आहे आता हे दसरा निपटल्यावर हायच वाटते आपल्यावर बसते. आता काय होते काय माहित. मग बरोबर ठीक आहे हो या तुम्ही, आम्ही येतो इकून. पाहू काय होते पुढचं पुढे तर. आपण कसं करा आता, मात्र जवळपास सगळेच गेल्यासारखे आहे पैसे. जाऊ दे तिकडे, शांताराम भोवर देऊ लोटून नाही का, यायनच म्हणलं लागेल मला नाही का. जाय तिकडे बाबा ते दसऱ्याचं पाहा लागते ते. आता दसऱ्या काही अंगी लागत नाही. चला चला. आता एवढं 3.5 मुहूर्त होतं दसऱ्याचं. मी आलो उद्या आता घेतलं असतं तुला जे लागलं ते सोनं. आता काय घेतं आता तू सांग ना. आता मागचे 1000 रुपये नाही देऊ राहिला ते, तर आता हे 5 लाख काही देईन हे. 4 लाखावर आला आता ते. 1 लाख तर त्यांना तर टिपारी दिली. आता काय कसं करावं मी आता. फोन लावला तर फोन उचलत नाही. मग काय करू मी सांग आता तू. मग आता डबल फोन लावून पाहता त्याला म्हणा लागला नसन, चार्जिंग नसन, काही असं कामात असतील ते. आलतो ऐकलं मी तो म्हणा. मला माहित होतं ना हे घनचक्कर बसते म्हणून. मग माझ्या बाप्पू तसे इतके रुपये आहे तितके लाख रुपये आहे, घर घेते दार घेते. आता मला तूच फोन लावून तूच मागतायले हो, तोच द्यायला लावले मला. माणूस इकडे पोटानं खात नाही. लईन आता काही असे युनिट वाचले पाहिजे म्हणून अंधारात राहायची. इतके 4 रुपये जमा करून मी तुझ्यासाठी ते 5 लाख रुपये सोनं करायसाठी ठेवले. आणि तू म्हणजे सोयाबीन घ्या केला आता टपुरा. आता पाय तू काय करायचं. का तुमचं झालं का म्हणलं, मी माझ्या बापूला फोन लावतो. तुमचे पैसे भेटते म्हणजे भेटते. माझ्या बहिणीला आता फोन लावतो. तिथून कानपीर काय तुम्ही द्यायची. मग असं कमी का सोपी आहे का. मग लाव ना मग कडक सांग. मी येऊन राहिले म्हणा तिथं. हो 2 दिवस सुट्टी काढतो मी, पण त्याच्या घरी जायचं पैसे आणायचे. तसे पैसे पाठवत नाही ते, मी सांगतो तुले. चला मला फोन लावू द्या ना पहिले. हो काय म्हणते पाहू द्या. पण आता एवढीशा चाळीत राहतो आपण, पावभर तेरात हप्ता काढतो. एवढी तंगी काय सरी भोगू राहिलो आपल्या चांगल्यासाठी. हे असे लाखा टिपारे देशील होणार आहे का. 5 लाख रुपये म्हणजे 5 लाखच मागायच त्याला. आता घाटा आहे का तोटा आहे माय मला दे तू. बिलकुल आता जायचं म्हणजे जायचंच तिथं. असा देत नाही ती. लावा त्याला फोन. आता फोन लावून पाहतो मी. नाही दिले पैसे तर दसरा झाला की बस 1-2 दिवसात त्याच्या घरीच जायचं आपल्याला. ठीक आहे 1 मिनिट. सुटबूट हो निरा सुटबूट घालणं सुरू. आता हे राहिलं सगळं सामान आणायचं. हे थैल्या घ्या म्हटलं 2 काढून ठेवल्या मी. किराणा घेऊन या उद्यासाठी. नाही तर मग आता घरात काहीच नाही. पुरण काय टाकू काय कसं करू. झेंडूचे फुलं आणत चांगले 1-1.5 किलो हार करा लागते. तर अजून बाकी ते आपट्याचे पानं हे ते बाकी दसऱ्यात सगळं सामान लवकर घेऊन ये. नाही तर मग पैसे द्या मी आणतो. आता पोलीस स्टेशन मधून आलो की घरी झाली किटकिट. गिलासभर पाणी नाही पिलो. म्हणलं गिलासभर पाणी देत जा आणि मग सांगत जा काय तर सामान आणि हिन ती थैल्यास आणून आपटून देतं इथं. हो ना आणतो ना. आता काय आहे तर आहे ना त्याच्यातले थोडेसे उरेल सुरेल. 3 लाख तिकडे गेले. काही ॲडव्हान्स तरी आहे ना आपल्याला काही ना काहीतरी. जातो मी थोड्या वेळानं आणतो किराणा. काही काळजी करू नको तू. कोणाचा फोन आहे. हे तर साडवाचा दिसून राहिला मुले. इच्छा माय. हॅलो. बोला म्हणलं. बोला साडू भाऊ बोला. तुमच्या याच्या संगच बोला बा, साली संग तुमच्या. मी तर काही बोलायची इच्छा नाही माझ्या. म्हटलं बापूजी तुम्ही म्हटलं आमचे पैसे घेतले देऊन नाही राहिले, कसं काय करावं म्हणलं. आम्हाला सोनं घ्यायचं होतं. तुम्ही म्हणे आता सोयाबीनचं ते काय निपटतो म्हणे 4 लाख देतो ते नाही दिले. आम्ही वाटच पाहून राहिलो पैशाची. हो ना मग त्याच फिक्रीत आहो मी. आता मला का आता कोणाची घेणं नाही देणं नाही का. हे इले विचारा नाही. हिच्या देखताच प्रकरण आहे. आमचे 2 ट्रक सोयाबीनचे पोलीस लोकांना अडवले. जास्त माल वजन जास्त भरलं तर पोलीस स्टेशनमध्ये जमा आहे. दसऱ्याची सुट्टी आली. त्याच्यानं त्याच्या मागाय बंदोबस्त नवरात्राचा आता उठते तर म्हणून पोलीस स्टेशनमध्ये कसं त्याचा अजून कार्यक्रम झाला नाही. तर आता 2-3 दिवसांनी ते झाला की तुमचे पैसे देऊन देतो. 15 लाखात सोयाबीन आहे. 300 क्विंटल आहे ना. 2 ट्रकचा माल आहे. बिलकुल फोटो पाठवतो म्हणून सांगतो. नाही निरालंब्या फेकता तुम्ही. मग काय आता मागच्या आता जाऊ द्या काय विषय काढायला पुरत नाही. 1000 रुपये गोष्ट काढत नाही मिळलं. पण हे आता हे तरी क्लिअर ठेवा म्हणलं बा. माझे 5 लाख मला परत पाहिजे तुम्ही. हो सांगून ठेवतो. नाही तर मग हे काय म्हणते की आम्ही तिथे येऊ म्हणते. मग माझं फोडतं हे 1000 रुपये नाक घेतले तुम्ही सोयरी किडनी. अरे हो ना करून राहिलं ना. कायले याचं काम आहे तुम्हाला. काहीच गरज नाही. मी फोन पेने टाकून देतो. आता होऊ द्या ना. 2-3 दिवसांनी निपटलं की तुमचे पेमेंट देऊन देतो बा. भले 5 देऊन देतो. आता भाववारी जराशी सरकली वाटते. पाय तुम्ही टेन्शन न घेऊ तुम्ही. मी काय म्हणलं आम्ही 2-4 दिवसांनी येतो म्हटलं. यांनी नाही दिले पैसे तर नाही देते ते. खरोखर टर्क अटकलेला आहे त्याचे. आता झालं ना पोलीस स्टेशन मधून मला माहित आहे ना. काही काळजी करू नका येऊन जाईन ते पैसे.
तर आता तुम्ही म्हणता म्हणून मला काळजी नाही तर माझ्या तर काही एका रुपयाचा भरोसा नाही द्यायचा. ठीक आहे मग ठेवतो मग फोन. हा करा मग हॅप्पी दसरा उद्याचा. ठीक आहे. हो तुम्हाला पण हॅप्पी दसरा. ठीक आहे. मला निभलो बा नाही का 2-4 दिवसांनी पोहा आता काय कुठं मिळ बसते तर. येतो म्हणलं किराणा घेऊन मी. येतो. आणि का लग्न दे मी आता काही नाही बाबा, वाटच पोराला तुमची. आले वाटते लग्न नाही का? आले नवरात्रवाले आले, सगळे आले आता, येऊन राहिले, काही उतरून राहिले, थैल्या गेल्या हे ते. बरोबर पद्धतशीर झालं ना, 4-5 दिवस बरं नाही पडलं. आता तुम्ही गेले इकडे किती लोळ आला आमच्यावर, ते सोयाबीन प्रकरण झालं. पण आता हे इकडे पूजा पातीला बी प्रश्न निर्माण होत जाय. मग आता बरं झालं, हे माऊलीच्या घरची बाई होती, लखलखेची आई होती, त्यानंतर लक्ष्मणची आई होती, मग याच्या जण कसं नाही पडलं. चला कार्यक्रम सुरू करून टाकू, माहोल करून टाकू. चला आज आता इथपर्यंत. उद्या दसऱ्याचा भाग आणि त्याचबरोबर दुर्गा विसर्जन कार्यक्रम उद्याच्या एपिसोडमध्ये पूर्ण करू आणि उद्या भेटू 5 वाजता.